पाहुणे व माझ्या आजी आजोबाला, आई बाबाला, मम्मी पप्पाला, मामी मामाला, काकू काकाला, भैया बहिणीला, भाऊ बहिणीला व माझ्या छोट्या छोट्या मित्रमैत्रिणीला डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या बाबासाहेबांच्या वाणीकडून सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम या जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व संत महापुरुषांना जिव्हाळा अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. ज्या संत महापुरुषांनी समानतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला, जातीयतेचा प्रखर विरोध केला, पण आज आपण त्या संत महापुरुषांना जातीत वाढवून घेतले. जातना पूछो संत की देखो उनका ज्ञान, गुण देखो तलवार के पडारे ने दो मैयान. अर्थात तलवारीचे गुण धर्म महत्वाचे, मयानाचं काहीच काम नाही. तसेच माणसाचे कर्तृत्व महत्वाचे, त्याची जात नाही. संत कबीर म्हणतात, जत्रे में पत्रा बिठाया तीरथ बनाया पानी, ऐसी दुनिया दीवानी भाई पैसों की धुलानी. अगदी त्याचप्रमाणे संत नामदेव महाराज म्हणतात, तेव्हा दगडात नसून माणुसकीत असतो. संत नामदेवाचे अभंग आजही आपल्याला शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात बघायला मिळतात. संत नामदेवाला गुरु मानणारे संत तुकाराम महाराज म्हणतात, कोणी मोठा कोणी लहान, हे भेद सारे अज्ञान. तुका म्हणे एकीची धर ईश्वराची. अर्थात सर्व माणसे समान आहे, उच्च नीच भेद हा ज्ञान आहे. संत तुकारामाचे अभंग एवढे लोकप्रिय होते की लोकांना ते तोंडपाठ होते. जेव्हा त्यांची गाथा इंद्रनीत पुरवली गेली, त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा संताजी जगताडे या तेली समाजाच्या माणसांनी त्या गाथा लिहून ठेवल्या होत्या. म्हणून आज आपल्याला त्यांचे अभंग आजही आपल्याला बघायला मिळतात. संत तुकारामाला गुरु मानणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं, सर्वांना स्वाभिमान, न्याय आणि सुरक्षितता दिली, सर्व धर्माचा आदर केला, सर्व स्त्रियांचा सन्मान राखला. पूर्वी संस्कृत शिकणे, वेद पठण करणे ही विशिष्ट वर्गाचीच अधिकारी होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी 14व्या वर्षी बुद्धभजन नावाचा ग्रंथ हा संस्कृत भाषेत लिहिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांची खरी समाधी शोधून काढली व शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला. समाजातील घाणेरड्या कृत्याचा विरोध करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण दिले. धर्माच्या व परंपरेच्या नावावरून स्त्रियांना घाणेरड्या कृत्याची अणूक दिलेली त्यांनी मोडून काढली. सती प्रथा, बालविवाह, देवदासी या प्रथांना त्यांनी कडावून विरोध केला. ज्ञानज्योती सावित्रीबाई व क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या संघर्षामुळे, त्यांच्या त्यागामुळे आज आम्ही स्त्रिया ताणमानाने जगत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांनी त्याला गुरु मानले, त्यातच त्यांचे महात्मे दिसून येते. डॉक्टर बाबासाहेबांनी कुठल्या एका जाती धर्माच्या व्यक्तीला गुरु मानले नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी त्याला गुरु मानले, ते समानतेसाठी आणि मानवतेसाठी सतत झगडत राहिले. त्यांच्या विचारांना आदर्श मानले. विषमतेचे झटके खात माणुसकीसाठी, समानतेसाठी, त्यांच्या हक्कासाठी या लढणाऱ्या बाबासाहेबाला बुद्धाचा धम्माचा निर्मळ झरा सापडला. त्या निर्मळ झऱ्याचे पाणी सर्व शोषित, पीडित दलितांना दाखवले. कुठे हे न वाकलेले वादळ मात्र बुद्धाच्या चरणी नतमस्तक झालं. आपण जर डोळसपणे अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सर्व संत महापुरुषांची एकच नाळ जुडलेली आहे. तसं की
बाबासाहेब बसले तर महात्मा ज्योतिराव फुले समजतील. महात्मा ज्योतिराव फुले समजले तर छत्रपती शिवाजी महाराज समजतील. छत्रपती शिवाजी महाराज समजले तर संत तुकाराम समजतील. संत तुकाराम समजले तर संत नामदेव समजतील. संत नामदेव समजले तर संत कबीर समजतील. आणि संत कबीर समजले तर बुद्ध समजेल. आणि बुद्ध समजला तर जीवनाचा अर्थ कळेल. जीवनाचा सुखकारक मार्ग सापडेल. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना एकच सांगेन की ज्याच्या ज्ञानाच्या विशाल समुद्रासमोर संपूर्ण जग नतमस्तक होते, अशा ज्ञानसूर्याची जयंती आज आहे ती आपण खूप जोशात आणि होशात साजरी करू. आज एक दिवस नाचू आणि वर्षभर बाबासाहेबांचे विचार वाचू आणि अंगीकारू. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.